नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे माझी रेसिपी बाय मनीषा। आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मशरूम चिली। सर्वात आधी मी इथे मीडियम साईजचे मशरूम्स घेतले आहेत। तुम्ही बघू शकता मशरूम अगदी फ्रेश आहेत। आता मी स्वच्छ पाण्याने सगळे मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण साहित्य बघूया। मेथी, हिरव्या मिरच्या, कोबी, शिमला मिर्च, आलं, लसूण आणि कांदा घेतलेला आहे। आता आपण या सर्व व्हेजिटेबल्स उभे चिरून घेऊ व आलं लसणाची पेस्ट करून घेऊया। आता आपण इथे एक पॅन घेऊन व तो मंद आचेवर ठेवून देऊया। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल ॲड करूया। तुम्ही बघू शकता तेल छान असं गरम झालं आहे। आता आपण यात मशरूम ॲड करून ते मंद आचेवर फ्राय करूया। आता आपण यावर एक झाकण ठेवून देऊया। मशरूम थोडे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आता आपण यात आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेणार आहोत। व मस्तपैकी असं मंद आचेवर सगळं एकत्रित करून परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊया। व छान असं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मी शिमला मिरची ॲड करत आहे व आपली हिरवी मिरची सुद्धा आपण ॲड करू, उभी चिरलेली व उभा चिरलेला कोबी सुद्धा आपण आता ॲड करून घेणार आहोत। आता आपण हे सर्व एकत्र करून मस्तपैकी असं परतून घेऊया। सगळीकडे आपला आलं आणि लसणाचा वास पसरलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं आपण फ्राय करून घेत आहोत। आता
आता आपण यात विनेगर ॲड करूया. रेड चिली सॉस ॲड करून घेऊया. ग्रीन चिली सॉस ॲड करून घेऊया. व डार्क सोया सॉस ॲड करून घेऊया. आता माझ्याकडे टोमॅटो केचप आहे, त्यामुळे टोमॅटो केचप ॲड करत आहे. हवं असल्यास तुम्ही सॉससुद्धा ॲड करू शकता. आता आपण हे मस्त असं सगळं एकजीव करून घेऊया आणि मंद आचेवर ठेवून देऊया. यामध्ये आपण 1 टेबलस्पून नमक ॲड करूया व 1 टेबलस्पून साखर ॲड करूया. व परत सगळं एकजीव करून घेऊया. आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया व ते सगळं एकत्रित मिक्स करून घेऊया. आता ती जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपली रेस्टॉरंट स्टाईल मशरूम चिली तयार झालेली आहे व तुम्ही त्याचा सर्व करू शकता. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.